नमस्कार, लाईव्ह प्रेडिक्टर या युट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत जानेवारी 2025 महिन्यातील भविष्य भाकीत, राजकीय सामाजिक घडामोडी, भूकंप, वादळे, नैसर्गिक आपत्तीची शक्यता भाग 2। या घटना घडणार, शेअर मार्केटमध्ये पडझड, रुपयाचे अवमूल्यांकन, पक्षांतर किंवा मोठ्या पक्षात फूट पडेल, एखाद्या राज्यातील सरकार अस्थिर होईल, नैसर्गिक आपत्ती, अपघात, आगीच्या दुर्घटना, स्फोटक घटना यातून मोठी हानी होईल। दिनांक 29 जानेवारीच्या अमांत कुंडलीमध्ये कर्क लग्न उदित असून सप्तम स्थानात मकर राशीमध्ये श्रवण नक्षत्रात अमावस्या येत आहे। सोबत बुध प्लुटो असून नवम स्थानातून राहू नेपच्यून शुक्र, दशमात हर्षल, लाभस्थानी गुरु व व्यवस्थानी मंगळ अशी ग्रहस्थिती आहे। एकूण ग्रहस्थितीचा विचार करता अष्टमातील शनीमुळे या महिन्यात ज्येष्ठ नेते, उद्योगपती किंवा कायदेतज्ञ, ज्येष्ठ राजकीय सामाजिक व्यक्ती यांच्या मृत्यूच्या घटना या काळात संभवतात। या योगामुळे भूकंप, वादळे यासारख्या नैसर्गिक आपत्तींमधून मोठी जीवितहानी संभवते। या काळात नवीन कायदे, घटना, बिल यांना मंजुरी मिळेल। याशिवाय मोठी रेल्वे दुर्घटना किंवा वाहन अपघात होण्याची देखील शक्यता वाटते। लग्न भावारंभी मंगळ असल्याने या काळात हिंसा, जाळपोळ, आगीच्या दुर्घटना संभवतात। मोठी घरे, इमारती यांना आगीच्या दुर्घटनेमुळे नुकसान संभवते। भूकंपासारख्या घटनेतून घरांची पडझड या काळात होण्याची शक्यता वाटते। पोलीस, मिलिटरीला या काळात मोठी दक्षता घ्यावी लागेल। अतिरेकी, नक्षलवादी संघटनांकडून हिंसा, स्फोटक घटना घडवण्याचे प्रयत्न होतील। सीमेवर युद्धजन्य स्थिती निर्माण होईल। जागतिक काही देशांमध्ये या काळात मोठे युद्ध भडकण्याची देखील शक्यता राहील। भाग्यस्थानातील शुक्र, राहू, नेपच्यून योग कलाकार व स्त्रीवर्गासाठी प्रतिकूल राहील। अपहरण किंवा स्त्री अत्याचाराच्या घटना या काळात संभवतात। मोठे चित्रपट यशस्वी होतील। काही कलाकार किंवा मोठ्या स्त्रीवर भ्रष्टाचाराचे आरोप होतील। या योगामुळे सोन्या चांदीच्या भावात मोठी वाढ होईल। या जोडीला लाभस्थानी गुरु असल्यामुळे शेअर मार्केटमध्ये मोठे चढउतार संभवतात। मोठे करेक्शन होईल। तृतीयेतील केतू व बुध, प्लुटो युती तसेच पंचमेश मंगळ वेळात असल्यामुळे लहान मुले, खेळाडू, लेखक, साहित्यिक यांच्यासाठी हा महिना प्रतिकूल राहील। लहान मुले, विद्यार्थी यांचे अपघात या काळात संभवतात। मोठे लेखक, साहित्यिकांचे मृत्यू या काळात संभवतात। या योगामुळे शेअर मार्केटमध्ये मोठी पडझड होण्याची शक्यता राहील। देशाच्या आर्थिक स्थितीमध्ये घसरण होईल। रुपयाचे मूल्य कमी होईल। गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान या काळात होण्याची शक्यता राहील। दशमातील हर्षलमुळे काही राज्यातील सरकार अल्पमतात येण्याची शक्यता राहील। सत्ताधारी युती आघाडीमध्ये फूट पडण्याची शक्यता राहील। मोठे पक्ष फुटतील। पक्षांतराच्या घटना होतील। उत्तरेकडील राज्ये अस्थिर राहतील। या काळात एखादी मोठी विमान किंवा रेल्वे दुर्घटना होण्याची शक्यता राहील। खेळासाठी हा काळ प्रतिकूल असून खेळाडूंना अपघात किंवा मोठ्या पराभवाचा सामना करावा लागेल। माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा। अशाच प्रकारची नवनवीन माहिती रोज मिळवण्यासाठी आमच्या लाईव्ह प्रेडिक्टर या युट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा। धन्यवाद।